नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, तर आजची रेसिपी ही मुलांसाठी आहे खास. आज आपण बनवणार आहोत एकदम स्पायसी, क्रिस्पी आणि रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो. हे बनवायला खूप सोपं आहे आणि चवीला इतकं भारी आहे की मुलं पुन्हा पुन्हा करून मागतील. अगदी झटपट होणारी रेसिपी घरातील उपलब्ध साहित्यात तयार होते. महागडी रेसिपी आज स्वस्तात घरी बनवूयात. तर चिली पोटॅटो बनवण्यासाठी इथे मी मिडियम आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ घेतलेले आहेत. आता याची वरून अशी साल काढून घ्यायची. सगळी वरची जी साल आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची. 4ही बटाट्याची. तुम्ही याचं प्रमाण जास्त आवडत असेल तर बटाट्याचं प्रमाण जास्त करू शकता, म्हणजे चिली पोटॅटो खूप जास्तीचा होईल. आणि हे 4 बटाटे घेतलेले आहेत मी. यामध्ये 4 मुलं आरामात खाऊ शकतील एवढं चिली पोटॅटो होतं. सगळे साल अशी व्यवस्थित काढून घ्यायची. साल काढून घेतल्यानंतर बटाटा असा उभा ठेवून कट करून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आकाराच्या पोटॅटोच्या काप करून घ्यायचे. या बटाट्याचे उभे उभे काप करून घ्यायचे, जसे फ्रेंच फ्राईजचे असतात तसेच. या पद्धतीने पहिल्यांदा उभा बटाटा कट करून घ्यायचा, नंतर मधून अशा चिरा द्यायच्या. एका कापाला 3 अशा, म्हणजे अशा बघा मस्त अशा फ्रेंच फ्राईज तयार होतात. फ्रेंच फ्राईजचा आकार येतो. चिली पोटॅटो ही याच आकाराचा आपण बनवतो. हे पहा, असं सगळे तुकडे व्यवस्थित करून घ्यायचे. आकार छान दिसला की मुलं अगदी आवडीने हॉटेलसारखं आहे म्हणून खातात. उन्हाळ्यामुळे मुलांना भूक कमी लागते, तर त्यासाठी असं काहीतरी चटपटीत करून द्यायचं. 4 बटाटे चांगले साल काढून चिरून घेतले. मोठ्या वाडग्यामध्ये भरपूर पाणी घेऊन पाण्यामध्ये ठेवून दिले. नंतर एका कढईमध्ये पाणी बटाटे बुडतील एवढं ठेवून पाण्याला उकळी आली की अर्धा टीस्पून मीठ घालून घेतलं. मीठ घातल्यानंतर लगोलग चिरून घेतलेला सगळा बटाटा यामध्ये घालून घ्यायचा. आता इथे बटाटा पूर्णपणे शिजवायचा नाही. अगदी जास्तीत जास्त 50% बटाटा आपल्याला इथं शिजवून घ्यायचा आहे, कारण याला आपल्याला पुढे फ्रायही करायचं आहे. व्हिडिओत भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 1-2 उकळी येईपर्यंत बटाटा मी ठेवला होता. 2 उकळी आल्यानंतर असं बोटाने पटकन तुटला जातोय इतका हा बटाटा शिजला गेलेला आहे. चला आता याला एका चाळणीत ओतून काढून घ्यायचं, म्हणजे याचं पाणी सगळं नितळून जाईल आणि कोरड्या बटाट्याच्या फोडी आपल्याला मिळून जातील. या पद्धतीने हे पहा. आता वाडग्यात पाणी जास्त झालं म्हणून मोठ्या भांड्यावरती ठेवून घेते याला. या पद्धतीने आता हे पूर्णपणे थंड होईपर्यंत असंच या पातेल्यावरती नितळू द्यायचं. आता दाखवते किती बटाटा शिजलेला आहे. बघा, बोटाने तोडलं की असं पटकन तुटलं जातं इतका हा बटाटा मी शिजवून घेतलेला आहे. चला आता एक मोठं ताट घेतलं. या बटाट्याच्या फोडी थंड झालेल्या आहेत. या सगळ्या या ताटात ओतून घेतल्या आणि इथे याला 4 टीस्पून कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं. या पद्धतीने 4 टीस्पून लावायचं आहे. 4 बटाटे 4 टीस्पून कॉर्नफ्लॉवर लावायचं. 2 बटाटे तर 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर. लक्षात राहू द्यात, मेजरमेंट अगदी सोपं आहे. आणि याच्यापेक्षा जास्त जर कॉर्नफ्लॉवर लावलं तर सगळं ते तेलात उतरलं जातं आणि वरून या फ्रेंच फ्राईजला वरून कोटिंग खूप मोठं येतं त्या कॉर्नफ्लॉवरचं. त्यामुळे 4 बटाटे त्यात 4 टीस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घातलं, थोडंसं मीठ घातलं, लाल तिखट घातलं रंगासाठी आणि हे असं छान मिक्स करून घेतलं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लक्षात राहू द्यात, कॉर्नफ्लॉवर जास्त झालं तर त्याचं वरचं कोटिंग खूप कडक आणि पिठाळ होईल, त्यामुळे जास्त कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही. इकडे मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी एक बटाट्याचा तुकडा घालून घेतला. तर तो टाकल्या असा वरती आला, त्यामुळे याला आता काढून घेऊयात. आता हे तळून घेताना मीडियम किंवा मीडियमपेक्षा थोडा जास्त इतका हा गॅस ठेवायचा आणि हे व्यवस्थित एकसारखं हलवत तळून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, दिसताना काय भारी दिसतंय ना. हॉटेलमध्ये स्टार्टरसाठी मुलं आवडीने हा चिली पोटॅटो ऑर्डर करतात. तर चला म्हटलं आज घरी बनवून देऊयात. मुलं म्हणाली, मम्मी हॉटेलपेक्षाही 1 नंबर झालेला आहे. पहा तुम्ही हा करून. मुलांच्या सुट्टीचा खाऊ खूप टेस्टी आणि चविष्ट होतो. एका वेळेला
दिला तर काही हरकत नाही. बाहेरचं कसलं तेल, काय पदार्थ वापरतात हे आपल्याला माहिती नसतं, परंतु असं घरी करून दिलं तर मुलांना नक्की आवडतं. आणि हेल्दी तर म्हणता येणार नाही, कारण याला डीप फ्राय केलेलं आहे मी. त्यामुळे तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बिना तेलाचंही फ्राय करून यूज करू शकता. मी कढईमध्ये असं सगळे याचे बबल्स कमी होईपर्यंत याला भाजून घेणार आहे. एकसारखं हलवत हलवत याला मस्त असं भाजून घ्यायचं. इथे याला कुरकुरीतपणा आला की पुढे गिरवीत घातलं तर हे आहे तसंच क्रिस्पी कुरकुरीत राहतं आणि मुलांना खायला फार आवडतं. त्यामुळे इथं भाजताना एकसारखा असा हात चालवत राहायचं आणि हे भाजून घ्यायचं आहे. नाहीतर व्यवस्थित हलवलं गेलं नाही ना तर एका बाजूने कच्चं राहण्याची शक्यता असते. असं मधून मधून हलवून घ्यायचं. पहिली 2 मिनटं अगदी एकसारखं हलवायचं आणि नंतर असं थोड्या थोड्या वेळाने हलवलं तरी चालेल. एकूण 3.5 मिनटं एका बॅचला मला तळण्यासाठी लागलेली आहेत. पूर्ण टायमिंग, मेजरमेंट, बटाटे सगळं अगदी व्यवस्थित मंडळी मी सांगितलेलं आहे. याप्रमाणे कराल तर तुमचंही चिली पोटॅटो अगदी रेस्टॉरंटपेक्षाही सुपरपेक्षा सुपर होईल, ही माझी गॅरंटी. चला आता एकसारखं हलवत हलवत मस्त असं याला भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्यानंतर असं नितळून काढून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने. आता हे फ्रेंच फ्राईज म्हणून असंही तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. हे झाले फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईजचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. इथे मी सगळे बटाटे असे तळून घेतलेले आहेत. तर तोही व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा. लगोलग हाताने कढई ठेवून घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अद्रक लसूण बारीक चिरून घेतलेलं घातलेलं आहे. याचा स्वाद चिली पोटॅटोला खूप सुपर टेस्ट देतो. त्यामुळे अद्रक लसूण आवर्जून घालायचं. अद्रक लसूण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं की लगेच घालायची एक मीडियम आकाराची शिमला मिरची आणि अगदी कमी तिखट असतात त्या हिरव्या मिरच्या 2 मी बारीक चिरून घातलेल्या आहेत. मोठी माणसं खाणार असतील तर तिखट मिरची घातली तरीही चालेल. माझ्या मुली खाणार होत्या म्हणून मी बिना तिखटाची. आता हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे याचा क्रंचीनेस चिली पोटॅटोमध्ये एकदम रुचकर आणि टेस्टी लागेल. आता सॉसेसमध्ये मी इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे. हो, टोमॅटो केचपच यामध्ये वापरलं जातं. थोडं स्वीट, थोडं तिखट आणि क्रिस्पी अशी याची टेस्ट असते. त्यामुळे टोमॅटो केचप इथे वापरायचं आहे. तर किती वापरायचं तर हे टीस्पूनने मी मोजून तुम्हाला सांगणार आहे पुढे. तुम्ही घरी बनवलेलं टोमॅटो केचप किंवा माझ्यासारखं असं रेडीमेडचं टोमॅटो केचपही वापरू शकता. आता पहा इथे मी मीडियम आकाराचा पोहे खायचा जो चमचा असतो त्याने असं मोजून दाखवते. हा 1 टीस्पून, हा 2 टीस्पून आणि हा 2.5 टीस्पून टोटली मी केचप घातलेला आहे, टोमॅटो केचप घातलेला आहे. आता अगदी थोडा सोया सॉस घालायचा आहे. अगदी थोडा यासाठी म्हणते की जास्त जर पडला तर याची चव सगळी चिली पोटॅटोला येईल. म्हणून अर्ध्या टीस्पूनलाही कमी 2-3 ड्रॉप्स मोठे इतका हा मी सोया सॉस घातलेला आहे. हा घालून ही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला चांगलं शिजवून घेऊयात. या सॉसला व्यवस्थित शिजवून घेतलं की याचं बाइंडिंग चिली पोटॅटोला अगदी व्यवस्थित येतं आणि खाताना अगदी सुपर लागतं. त्यामुळे इथे आता कॉर्नफ्लॉवर वगैरे काही घालायचं नाही. कॉर्नफ्लॉवरमध्ये कोट करून आपण बटाट्याचे काप तळून घेतलेले आहेत. त्यामुळे ते इथं घातले की चांगले घट्टसर होतात. इथे कॉर्नफ्लॉवर वगैरे काही घालायचं नाही. अगदी थोडंसं पाणी घालून शिमला मिरची, अद्रक, लसूण, सोया सॉस आणि टोमॅटो केचप चांगला शिजवून घ्यायचा या पद्धतीने. आता पहा चांगलं दाटसर झालं की हे आपण लगेचच बटाट्याचे काप जे आपण तळून घेतले होते ते घालून घेणार आहोत. अगदी 2 मिनटं मीडियम गॅसवरती हा सॉस अगदी पटकन तयार होतो. तुम्हाला असा सॉस जर नसेल बनवायचा तर कोरडंच मिश्रण होतं त्यावेळेला तुम्ही बटाटे टाकून परतवून खाल्ले तरीही चालतील. किंवा जर तुम्हाला असेच चिली पोटॅटो नसेल खायचा, फ्रेंच फ्राईज खायचे असतील तर असाही बटाटा खाल्ला तरीही खूप सुरेख लागतो. चला आता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. या सॉसमध्ये घालून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
आता बटाटे शिजवताना आणि बटाटे कोट करताना मीठ घातलेलं आहे. वरून सोया सॉसही घातलेला आहे. खारट होऊ नये म्हणून चेक करूनच मीठ वापरायचं इथे. अगदी थोडंसं नकळत मीठ लागत होतं म्हणून मी थोडंसं मीठ घालून घेतलं. आता हे चांगलं 2 मिनिटापर्यंत परतवून घेऊयात. पहा, रंग किती सुरेख आलेला आहे. अजिबात कोणताही मार्केटचा रंग यूज न करता फक्त टोमॅटो केचपने किती सुंदर रंग आलेला आहे. चला आता याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात. आता इथे घालायचे आहेत वरून एक मीडियम आकाराच्या टीस्पूनने अर्धा टीस्पून इतके तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ. याची चव भन्नाट येते आणि खाताना खूप रुचकर लागतात. वरून अगदी किंचितभर मीठ घातलं आणि तयार आहे आपलं चिली पोटॅटो. किती सुंदर डिश आहे. अगदी हॉटेलची महागडी डिश फक्त 15 ते 20 मिनिटात घरात बनवून तयार झालेली आहे. मुलांना हा चिली पोटॅटो फार आवडतो. एकदा तरी ट्राय करणं बनतं. चला एक प्लेट घेतली. प्लेटेमध्ये काढून दाखवते तुम्हाला. पहा, काय सुरेख रंग आलेला आहे आणि खायला दिसतंय त्याच्यापेक्षाही खूप सुंदर आहे. त्यामुळे मंडळी एकदा नक्की करून पहा. वरून घालायची अशी हिरवीगार अशी कोथिंबीर. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती अजूनही आहेत त्या पाहत राहा. येणाऱ्याही नक्की पहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.